मुंबईमध्ये सकाळी 10 वाजेपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला, तसं अलर्ट देण्यात आलाय। मुंबई, ठाणे, नवी मुंबईत पहाटेपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे। मुंबईतील मरीन ड्राईव्ह, कुलाबा परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह हा पाऊस सुरू आहे। मुंबईत प्रशासनाला सतर्क राहण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांनी आदेश दिले। हे तिन्ही दृश्य आपण पाहतोय। सीएसएमटी, जेजे ब्रिज आणि कुर्ला या ठिकाणची दृश्य त्या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत जोडले। सुशांत, अजून 1-2 तास मोठा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। याआधीच म्हणजे आपण जे दृश्य पाहतोय सीएसटी कुर्ला या परिसरातले पहाटेपासून मुसळधार पाऊस सध्या सुरू आहे। काय ताजे अपडेट आहेत? कारण आपण जर बघितलं असेल तर हवामान खात्यानं पुढचे 3 तास अर्थात मुंबईमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली होती। आणि आता जर आपण बघितलं असेल तर मी मरीन ड्राईव्ह परिसरात आहे आणि या ठिकाणी जोरदार वारे जे आहेत ते वाहू लागलेले आहेत आणि पावसाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। हा संपूर्ण मरीन ड्राईव्ह परिसर आहे। या ठिकाणी जर बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात सकाळी पाऊस पडला होता आणि त्यानंतर पावसाने थोडीशी उसंत घेतली, मात्र आता पुन्हा एकदा या ठिकाणी पावसाला जी आहे ती सुरुवात झाली। मात्र पावसासोबत आता वारे देखील वाहू लागलेले आहेत आणि हा संपूर्ण मरीन ड्राईव्हचा समुद्र आहे। या ठिकाणी जर बघितलं असेल तर समुद्र देखील खवळलेला आपल्याला पाहायला मिळतोय। यावर्षी आपण जर बघितलं असेल तर कारण 18 वर्षांनंतर खऱ्या अर्थानं मे महिन्यात असा पाऊस पडला आहे। कारण जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनला सुरुवात होते, मात्र महाराष्ट्रात यावेळी मान्सून लवकर आलेला आहे आणि मुंबईमध्ये, कोकणात 2 दिवसापासून पाऊस पडतोय। मात्र आता मुंबईमध्ये देखील पावसाला सुरुवात झालेली आहे। कारण या ठिकाणी रोज सकाळी मोठ्या प्रमाणात मॉर्निंग वॉकसाठी मुंबईकर येत असतात, मात्र आज पाऊस असल्यामुळे पोलिसांनी देखील जे मॉर्निंग वॉकला मुंबईकर येतात त्यांना समुद्रापासून लांब राहायला सांगितलेलं आहे। कारण हा समुद्र जो आहे मरीन ड्राईव्हचा तो खवळलेला आपल्याला पाहायला मिळतो, त्यामुळे नेहमीची या ठिकाणी गर्दीकरण पाहता येत नाहीत। तुरळक मुंबईकर जे आहेत ते मॉर्निंग वॉकसाठी आलेले आहेत, मात्र नेहमी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मॉर्निंग वॉकसाठी गर्दी असते। मात्र आज सकाळपासूनच पावसाला जी सुरुवात झालेली आहे त्यामुळे प्रशासन देखील खबरदारी घेताना पाहायला मिळत आहे। मरीन ड्राईव्ह परिसरात पोलीस जे आहेत ते गस्त घालताना देखील पाहायला मिळत आहे आणि जे या कटड्यावर किंवा समुद्राच्या बाजूला उभे राहत आहेत त्यांना बाजूला करण्याचं काम पोलीस प्रशासन करते। कारण अनेकदा या ठिकाणी दुर्घटना घडलेल्या आहेत। मात्र आत्ताची ही दृश्य मी आपल्या प्रेक्षकांना दाखवू शकतो। या ठिकाणी वारे जे आहेत ते वाहू लागलेले आहेत आणि समुद्र देखील आपल्याला खवळलेला पाहायला मिळतोय। हवामान खात्याने देखील पुढचे 3 तास म्हणजे 10 वाजेपर्यंत या ठिकाणी अलर्ट दिला होता। मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो आणि त्यानुसार आता वादळी वाऱ्यांना देखील या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। अगदी सुशांत, आपण हे दृश्य पाहतोय। खरं तर तू सुद्धा त्या ठिकाणीच आहे। सध्या पावसाचा धुमाकूळ सुरू आहे। 10 वाजेपर्यंत अलर्ट देण्यात आलाय आणि आता मुंबईमध्ये इतरही ठिकाणी जे आपण काही ठिकाणी पाहतोय की रेल्वे वाहतूक सुद्धा धीमी झालेली आहे, वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे। याबाबतची काय माहिती होईल? कारण आपण जर बघितलं असेल तर मध्य रेल्वे धीम्या गतीने सकाळपासूनच धावते आणि मुंबईतील काही सखल भागांमध्ये पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। मगाशी जर आपण बघितलं असेल तर जे पूल या ठिकाणी देखील सखल भागात रस्त्यावर पाणी साचलेलं पाहायला मिळालं। कारण सकाळपासूनच मुंबईत पावसाला सुरुवात झालेली आहे आणि आता देखील आपण ही दृश्य बघतोय। या ठिकाणी वारे आहेत, पावसाच्या सरी आहेत, त्यामुळे जे सखल भाग आहेत मुंबईचे ज्या ठिकाणी पाणी भरू शकतं त्या सखल भागात आतापासूनच प्रशासन अलर्ट झालेलं आहे। पालिकेचे कर्मचारी देखील ज्या भागात पाणी भरतंय त्या भागातील पाणीचा निचरा करण्यासाठी प्रयत्न करताना पाहायला मिळतात। मात्र मुंबईतील काही सखल भाग आहेत त्यामध्ये आता थोड्याफार प्रमाणात पाणी भरायला सुरुवात झाली। जर पुढचे 2-2.5 तास असा पाऊस राहिला तर मात्र मुंबईमध्ये काही ठिकाणी तुरळक पाणी जे आहे ते भरू शकतं। मात्र आपण ही आत्ता मरीन ड्राईव्हची कारण मी तुला दृश्य दाखवतो। या ठिकाणी वारे आहेत, वारे असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हाल मुंबईकरांना सहन करावे लागतात। कारण मुंबईची लाईफलाईन जी लोकल म्हटली जाते, मुंबईकर याच लाईफलाईनने आपल्या कामाच्या ठिकाणी पोहोचत असतात। ती लाईफलाईन थोडीशी का होईना 10 ते 15 मिनिटासाठी धीम्या गतीने चालताना आपल्याला पाहायला मिळते आणि ही आत्ताची मुंबईतली दृश्य आहेत। आणि आपण जर बघितलं असेल तर नालेसफाईचा दावा जो आहे तो पालिका प्रशासनाकडून केला होता। मात्र आत्ताच जो पहिला पाऊस पडलेला आहे त्या पावसातच मुंबईतील काही भागामध्ये पाणी देखील साचल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे। करण अगदी सुशांत, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।